नमस्कार मित्रांनो, हे जे ब्राह्मीसारखं गोल पान दिसतं आहे हे एक पानी आहे। ही जी छोटीशी वनस्पती आहे ऑर्किड प्रकारातली वनस्पती आहे म्हणू शकतो आपण। त्याचा एकच पान येतं आयुष्यामध्ये त्याच्या, आणि या पानाची आपण भाजी करतो। देवदूत बिझनेस ग्रुपच्या व्हिडिओवर रानभाज्यांची माहिती कशाला असं माझ्या एका मित्राने मला विचारलं होतं। त्यामागे माझा दृष्टिकोन हाच आहे की निसर्गाची ही जी काय अनमोल धनसंपदा आहे त्याविषयी आपण जर सजग असलो आणि त्याविषयी जर आपण कृतज्ञ असलो तर मानवनिर्मित संपत्तीच्या बाबतीत आपण सजग आणि कृतज्ञ राहू शकतो, आणि तरच आपल्याकडे धन येऊ शकतं। निव्वळ कष्ट आणि मेहनत करून पैसा कमवता येतो असं नाही, आपण जीवनाच्या सगळ्या आयामाविषयी जागृत असणं पण गरजेचं आहे, आणि म्हणून हे सगळे व्हिडिओ आहेत। तर मित्रांनो, हे जे एक पानीचं झाड आहे दुर्दैवाने आता दुर्मिळ होत चाललेलं आहे। याची भाजी करतात आणि औषधी गुणधर्म तर याचे आहेतच। ताणतणाव कमी करणं किंवा स्मरणशक्ती वाढवणं असे याचे गुणधर्म आहेत। तुम्ही चटणीसुद्धा करू शकता खोबरं घालून। परंतु तुमच्याकडे कुठेही ही वनस्पती जर आढळली तर कृपया त्याचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करा, कारण ज्या पद्धतीने आपल्याकडे डेव्हलपमेंट चालू आहे त्याचा विचार करता या गोष्टी हळूहळू नष्ट होत जातील। तर थोडेसे जागरूक होऊया या बाबतीत, आणि ह्या छोट्याशा वनस्पतीला असा कंद असतो छोटासा, वाटाण्यापेक्षा थोडा मोठा। जर तुम्हाला कुठे सापडले तर तुमच्याकडे घरी आणून लावलात तर पुढच्या पावसाळ्यामध्ये रुजू शकतात, आणि तुम्हाला पाहिजे तशी अशी तुम्ही भाजी त्याची खाऊ शकता। भाजी करताना पूर्ण देठ घेऊ शकता, एवढा फुटून टाकला तर उरलेल्या सगळ्याची भाजी आपण करू शकतो। तर अत्यंत दुर्मिळ होत चाललेल्या या वनस्पतीचा शोध घ्या। तुमच्या गावामध्ये असेल, ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांच्याकडून ते गोळा करून त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पुढच्या पिढीसाठी हे औषध उपयोगी पडू शकेल। धन्यवाद मित्रांनो।